सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। स्नेह परिवार मुंबई आदरणीय अशोकजी वायकुल सर आणि समवेत सर्व मान्यवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले उद्योजक आदरणीय विजयजी पनवेलकर साहेब, आदरणीय समाजसेवक दिलीपभाई दलाल, समवेत आलेले सर्व मान्यवर, आमच्या आदरणीय इरनकताई, आपणा सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे। आपणा सर्वांना विनंती आहे, कृपया आपण स्थानापन्न व्हावं। लगेचच आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते स्वागत करतो। आदरणीय आमचे उमेशजी चौधरी, त्याचबरोबर महेशजी रुमाले, चेतनजी संताजी घोरपडे, योगेशजी तेलोने, चेतनजी पोद्दार या सर्व मान्यवरांचं स्वागत आहे। मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपपुलकी या संपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून राहावं अशा तऱ्हेची या ठिकाणी अपेक्षा आहे। विनंती यासाठी की भारतामध्ये ज्या काही 12 आदिम जमाती आहेत त्यामध्ये कातकरी समाज एक आहे। इसवी सन 1940 साली ब्रिटिशांनी त्यांच्या विषयीचा अहवाल एक प्रकाशित केला आणि त्या अहवालामध्ये स्पष्ट म्हटलं होतं की भविष्यात या समाजाच्या उन्नतीसाठी आम्ही जर काही काम करू शकलो नाही तर हा समाज भविष्यात जसा पारसी समाज नामशेष होतो तशा तऱ्हेचा होऊ शकतो। म्हणून समाजानं किंवा शासनानं त्यांच्या प्रती विशेष आस्था दाखवून या सर्व गोष्टी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि म्हणूनच त्या दृष्टिकोनातून आमच्या गुलाबी वाडीतील सर्व आमच्या माता भगिनी, सर्व पुरुष मंडळी सर्वजण एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की आपण स्वतःच बदलून जायचं आणि स्वतः बदलाच्या या संपूर्ण मोहिमेमध्ये या सर्वांनी पुढाकार घेतला आणि व्याख्याते एक गड किल्ल्यांविषयी साक्षेपी चिंतन मांडणारे अशा तऱ्हेचे तत्ववेत्ते असे व्यक्तिमत्व आदरणीय प्राध्यापक चंद्रशेखर पाटील सर, खास मुंबईहून त्यांचं या ठिकाणी आगमन आहे, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। त्याचबरोबर आदरणीय श्रीकांतजी गोवे साहेब, ज्यांचं मार्गदर्शन चंदन परिषदेच्या माध्यमातून लाभणार आहे, त्यांचंही मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। प्रतिनिधी म्हणून दिलीपभाईंनी करावं अशा तऱ्हेची मी विनंती करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं थांबला सूर्य कधीही थांबली न धारा अशा तऱ्हेनं ज्यांचं अतुलनीय कार्य आहे, असं बाबा आमटेंच्या कार्यामध्ये स्नेहबंधला जोडून एक मानवतेचा, माणुसकीचा दीपस्तंभ त्यांनी उभा केलेला आहे। ज्यास देव सापडला माणसांच्या ठाई, त्याच मंदिरांच्या भिंती दिशा सर्वदाही असं म्हटलं जातं, ते आहे। आपण आदरणीय सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करू। काही माणसं पवित्र असतात आणि वात्सल्याचे दिव्य किरण त्यांच्यातून नित्य पाझरतात अशा तऱ्हेचे व्यक्तिमत्व आहे। आदरणीय डॉक्टर सुभाष राणे साहेबांचं स्वागत करण्याची विनंती मी चंद्रशेखर पाटील साहेबांना करतो, त्यांनी त्यांचं स्वागत करावं। यानंतर आदरणीय भाईंना मी विनंती करतो, आदरणीय पारसशेठ ठक्कर यांचं आपण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करावं। संत कबीरांनी म्हटलेलं आहे, जाती न पूज साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का परावंद म्यान अशा तऱ्हेनं खऱ्या अर्थानं ज्ञानाची पूजा करणारे आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आहोत आणि आपल्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत होत आहे। आदरणीय गुजरे साहेबांचं स्वागत करण्याची विनंती आमचे माजी सरपंच मामाश्री जगन्नाथ भोई यांना मी करतो, त्यांनी त्यांचं स्वागत करावं। हो काका, आमचे
आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीपभाई दलाल, खऱ्या अर्थानं ते या कुटुंबाचाच एक भाग आहेत, पण त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी वायकुळ सरांना करतो, त्याने त्यांचं स्वागत करावं. स्वागत हे बंधन नाही, तर आपल्या भारतीय संस्कृतीचं इंधन आहे आणि त्यानुसारच सर्वांना साधणारं ते संधान आहे. त्यानुसार हे मनपूर्वक स्वागत होत आहे. सुगंध जसा दिसत नाही, सुस्वर जसा चाकता येत नाही, अमृताची रसवंता जशी दृष्टीवर पडत नाही, उज्ज्वल प्रकाश जसा म्हणता येत नाही, तद्वतच काही गोष्टी शब्दांनी नाही तर आपण अंतःकरणाने जाणून घेतल्या पाहिजेत. धन्यवाद. यानंतर ज्यांच्या माध्यमातून चंदन परिषदेला मार्गदर्शन लाभणार आहे असे आदरणीय श्रीकांतजी गोरे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती मी भाईंना करतो, त्यांनी त्यांचं मनपूर्वक स्वागत करावं. आदरणीय गोरे शेठ यांना विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी यावं. आदरणीय येनक मॅडम या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनाही विनंती आहे. अवनी मतिमंद संस्थेच्या प्रमुख, त्यांना विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी यावं. शत्रु राह में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माए भवानी। आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठानी है माया भवानी। हम सब मर्द मावड़े बड़े खुददार है, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है। अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे, तेरे डर नहीं शब्द ना जगदम्बे है माया भवानी। हमने बात यही मन में ठानी है माया भवानी। हम सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है। अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे, तेरे चरणों की शब्द माँ जगदम्बे है माया भवानी। असावा आणि त्याकरिता दुरून दुरून सगळ्यांनी यावं, पडेल ती कामं खांद्यावर घ्यावीत
आणि तो कार्यक्रम छानपैकी सुखेने व पुढे न्यावा असा सगळा तुम्ही सोहळा एक आमच्या डोळ्यांना दाखवला. नाकाला छान गंध येतोय बघा. तो त्या 120 साबणांचा आहे का? हा, म्हणजे ना असं सगळं छानसं वातावरण, एक निष्पाप सात्विक पावित्र्यपूर्ण. आणि मग मनामध्ये अनेक प्रसंग उभा राहतात. त्यातले 2 प्रसंग घेतोय, एक रामायणातला एक महाभारतातला. ज्या वेळेला रामसेतूचं काम चालू होतं त्याला एक खारुताई आपली चिमुकली शेपटी त्या धुळीमध्ये माखवायची आणि रामसेतूवर जाऊन जे 4 कण अशी सांडायची. आता ही गोष्ट हनुमानजींनी रामांना सांगितली आणि त्यांच्या हातात ती चिमुकली खार आणून दिली. रामाने तिला पाहिलं आणि तिला म्हणाले, काय चाललंय तुझं? आणि तिच्या पाठीवर हात ठेवला, जो अजूनही आहे असं म्हणतात, आणि म्हणाले, चल खुळी कुठली. ती गेली समोरच्या झाडावरून आणि ही बातमी अशोक वाटिकेत असलेल्या सीतेला त्रिजटा नावाच्या दासीने सांगितली. सीता माऊलीने आपले डोळे मिटून घेतले आणि त्या उद्गारल्या. ती वाक्य फार महत्वाचं आहे आपल्या कार्यक्रमाला अनुषंगून आहे. त्या म्हणाल्या, आता मला रामराज्य स्वच्छ दिसू लागले. भविष्यातलं रामराज्य निर्माण करण्याकरिता तुम्ही कोणीतरी पुढाकार घेतं, कोणीतरी पाऊल टाकतं. या भारतातला, त्याच्या इतिहासातला खरा समाज पुरुष पहिला म्हणजे श्रीकृष्ण. ब्रिटिशांनी त्यांच्याविषयीचा अहवाल एक प्रकाशित केला आणि त्या अहवालामध्ये स्पष्ट म्हटलं होतं की भविष्यात या समाजाच्या उन्नतीसाठी आम्ही जर काही काम करू शकलो नाही तर हा समाज भविष्यात जसा पारशी समाज नामशेष होतो तशा तऱ्हेचा होऊ शकतो. म्हणून समाजानं किंवा शासनानं त्यांच्या प्रती विशेष आस्था दाखवून या सर्व गोष्टी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच त्या दृष्टिकोनातून आमच्या गुलाबी वाडीतील सर्व आमच्या माता भगिनी, सर्व पुरुष मंडळी सर्वजण एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की आपण स्वतःच बदलून जायचं. आणि स्वतः बदलाच्या या संपूर्ण मोहिमेमध्ये या सर्वांनी पुढाकार घेतला आणि व्याख्याते एक गड किल्ल्यांविषयी साक्षेपी चिंतन मांडणारे अशा तऱ्हेचे तत्ववेत्ते, असे व्यक्तिमत्व आदरणीय प्राध्यापक चंद्रशेखर पाटील सर, खास मुंबईवरून त्यांचं या ठिकाणी आगमन आहे, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर आदरणीय श्रीकांतजी गोवे साहेब, ज्यांचं मार्गदर्शन चंदन परिषदेच्या माध्यमातून लाभणार आहे, त्यांचंही मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. प्रतिनिधी म्हणून दिलीपबाईंनी करावं अशा तऱ्हेची मी विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं थांबला सूय कधीही थांबली न धारा अशा तऱ्हेनं ज्यांचं अतुलनीय कार्य आहे, असं बाबा आमटेंच्या कार्यामध्ये स्नेहबंध जोडून एक मानवतेचा, माणुसकीचा दीपस्तंभ त्यांनी उभा केलेला आहे. ज्यास देव सापडला माणसांच्या ठाई, त्याच मंदिरांच्या भिंती दिशा सर्वदाही असं म्हटलं जातं. ते आहे. आपण आदरणीय साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करू. काही माणसं पवित्र असतात आणि वात्सल्याचे दिव्य किरण त्यांच्यातून नित्य पाझळतात अशा तऱ्हेचे व्यक्तिमत्व आहे. आदरणीय डॉक्टर सुभाष राणे साहेबांचं स्वागत करण्याची विनंती मी चंद्रशेखर पाटील साहेबांना करतो. त्यांनी त्यांचं स्वागत करावं. यानंतर आदरणीय बाईंना मी विनंती करतो, आदरणीय पावसशेठ ठक्कर यांचं आपण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करावं. संत कबीरांनी म्हटलेलं आहे, जातीनं पूज्य साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडावंद मॅन. अशा तऱ्हेनं खऱ्या अर्थानं ज्ञानाची पूजा करणारे आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आहोत आणि आपल्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत होत आहे. आदरणीय गुजरे साहेबांचं स्वागत करण्याची विनंती आमचे माजी सरपंच मामाश्री जगन्नाथ भोई यांना मी करतो. त्यांनी त्यांचं स्वागत करावं.
हो काका. आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीपभाई दगार, खऱ्या अर्थानं ते या कुटुंबाचाच एक भाग आहेत, पण त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी वायकुळ सरांना करतो. त्याने त्यांचं स्वागत करावं. स्वागत हे बंधन नाही, तर आपल्या भारतीय संस्कृतीचं इंधन आहे आणि त्यानुसारच सर्वांना साधणारं ते संधान आहे. त्यानुसार हे मनपूर्वक स्वागत होत आहे. सुगंध जसा दिसत नाही, सुस्वर जसा चाकता येत नाही, अमृताची रसवंता जशी दृष्टीवर पडत नाही, उज्ज्वल प्रकाश जसा म्हणता येत नाही, तद्वतच काही गोष्टी शब्दांनी नाही तर आपण अंतःकरणाने जाणून घेतल्या पाहिजेत. धन्यवाद. यानंतर त्यांच्या माध्यमातून चंदन परिषदेला मार्गदर्शन लाभणार आहे असे आदरणीय श्रीकांतजी गोरे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती मी भाईंना करतो. त्यांनी त्यांचं मनपूर्वक स्वागत करावं. आदरणीय गोरे शेठ यांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी यावं. आदरणीय येनक मॅडम या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनाही विनंती आहे. अवनी मतिमंद संस्थेच्या प्रमुख, त्यांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी यावं. भाईंना विनंती आहे या सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करावं. खऱ्या अर्थानं माणुसकी मानवता या दृष्टिकोनातून काम करणारी सर्व व्यक्तिमत्व आहेत आणि म्हणून आपल्या सर्वांचं स्वागत करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांच्या पाठीवर मिळणारी कौतुकाची थाप ही अत्यंत महत्वाची आहे. माणुसकी आणि मानवता यापेक्षा जगात काही श्रेष्ठ नाही हे दाखवणारी सर्व व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. आदिवासी सेवक असं व्यक्तिमत्व महेशजी उमाळे सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी कंदमुळ आणि वाहनभाज्या यांचं प्रदर्शन आहे. आदरणीय गोरे साहेब यांचं या ठिकाणी आमचे पवनजी शिंदे महाराज यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यावं. आदिवासी माता भगिनींना अगरबत्ती साबण बनवण्याचं प्रशिक्षण दिलं. 120 साबण आमच्या काळ या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि चंदन, त्याचबरोबर एलोवेरा आणि विविध प्रकारचे भीमसेन कापूर असे विविध सुवासिक असे साबण आणि अगरबत्ती त्यांनी बनवण्यासाठी आमच्या या माता भगिनींना विनंती केली आहे. शेअर मार्केटचं विशेष मार्गदर्शन करणाऱ्या आणि एक सामाजिक कार्यामध्ये खूप मोठं योगदान असलेल्या आमच्या ताई मुंबईवरून आलेल्या आहेत, त्यांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी यावं. स्नेह ग्रुपच्या सर्व आमच्या ताई, त्याचबरोबर सर्व मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आमच्या सर्व गुलाबी वाडीतील माता भगिनींना विनंती आहे आपण गुलाब पुष्प देऊन त्यांचं जे तुमच्या सागाच्या बाकीच्या झाडांना लागू असते ती ट्रान्झॅक्ट परमिशन म्हणतात त्याला, ती आवश्यक आहे. कटिंग परमिशनचा गव्हर्नमेंटने नियम बदललेला आहे, त्यामुळे ती तोडण्यासाठी शेतकऱ्याला पूर्ण अधिकार आहे. शेतकरी त्याची प्रॉपर्टी तोडून त्याच्या घरात ठेवू शकतो. मग त्याची लागवड करण्यासाठी शेतकरी म्हणून कोणालाही काही कसली अडचण नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लागवड करा. बुकिंग करायचं असेल तर बांगर सरांना सांगा, ते मोठ्या प्रमाणात बुकिंग करून ठेवतील. तुम्हाला जून मध्ये झाडं अवेलेबल करायची असतील तर ती झाडं महाराष्ट्रात कुठेही आम्ही पोच करू. आमच्या फार्मा प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आमचं अमरावतीमध्ये एक आउटलेट आहे, नागपूरमध्ये एक आउटलेट आहे, कोल्हापूरमध्ये एक आउटलेट आहे, अहिल्यानगरला एक आउटलेट आहे, पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूरला एक आउटलेट आहे. त्यामुळे आम्ही पूर्ण महाराष्ट्रात कुठेही झाडं प्रोव्हाइड करून देऊ शकतो, ते पण चांगल्या क्वालिटीत झाडं देऊ शकतो. फक्त त्याच्यामध्ये विषय असा आहे की झाड तुमच्या तिथे शेतात लावल्यानंतर ह्या झाडाची पूर्ण पानं जाणार आहे.
हे गेल्यानंतर असं समजायचं नाही की झाड जळालं, हे झाड परत. त्यामुळं निसंकोचपणे लावा, पुढच्या पिढीच्या दृष्टीने लावा, चंदन लावा. नायट्रोजनचा सोर्स आहे. नायट्रोजन फिक्सेशन करतो तूर, त्या मातीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढवतो आणि त्या प्रमाणावरच हे झाड वाढतं सुरुवातीच्या काळामध्ये. कारण ते पहिले तुरीच्या मुळीला पकडतं आणि त्याच्यानंतर त्याची वाढ चालू होते. जशी जशी तूर वाढते ते चंदन तूर बरोबरच दिसेल तुम्हाला कालांतरात, हाईट वाढली नाही. ह्या प्लांट साईड देणार, तुरीच्या बिया देणार, बियाला काही अडचण नाही. हे प्लांट एक जंगली हे येते, वेल आहे, गवत आहे तिकडचं. हो चालू शकतं, चालू शकतं. मी सरांना एक प्रश्न असा विचारतो की जर आम्ही कोकणामध्ये जर आम्ही काही शेतकरी एकत्र आलो आणि तिथे जर जास्त वेळ तुमचं जर परिषद घेतली आपण, तर तुम्ही याल का? ते जास्त महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टीने. कारण इथे आपण किती प्रश्न विचारले तरी ते बेसिक ज्ञान होईल आपल्याला. आपण त्यांना एकदा कोकणात बोलू आपल्याकडे आणि त्यावेळेला करू. त्यांनी तुमच्या ग्रुपला ज्यावेळेस सर मला ऍड करतील त्यावेळेस मी माझं जे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे ते पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये तुमच्या ग्रुपवरती मी टाकून देतो. तुम्हाला सगळ्यांना किती पाहता येईल त्याच्यावर. यांचं नाव घेतलं का? रफ आयडिया तुम्हाला. त्यांनी आपल्याला अमूल्य वेळ दिला. खरं म्हणजे 4 ते 6 त्यांची चंदन परिषद इथे आहे. सर्व वर्तमानपत्रामधून देखील ते जाहीर झाले आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक येणार आहेत. त्यामध्ये त्यांना आपण हा त्रास दिला, त्यांच्याकडून जी माहिती पाहिजे आपण घेतलेली आहे आणि त्यांचे स्नेह परिवाराच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि बांगूर सरांना आमच्या कार्यक्रमाचा शेवट करायला सांगतो आणि मग आम्ही आता मुंबईला जायला पुढे निघतो. हे सरांना बोलू ना, सरांना आवाज द्या. व सरांना आवाज द्या. काय आहे त्यामध्ये? कोथिंबीर, पुदिना, आवळे, कोथिंबीर. सर थोडा बोलवा कशामध्ये? थोडंसं गुळ टाकेल, सेंद्रिय मीठ आणि सेंद्रिय गुळ. सरांचं नाही तुम्ही विकता काय म्हणजे कुठे? त्याला मस्त पॅकेजिंग करा आणि शहरामध्ये विकायला बापू. आजकाल शहरामध्ये सगळं हेच तेच चाललं. 12 वर्षाचा वेळ लागतो. तुम्ही सगळ्यांकडून एक एक विकत घेणार आहे म्हणून आणि तुम्हाला ऑर्डर पण चंदनाची जी देणार. आहे भारतात पूर्ण इकडे बोल या नाही की धन्यवाद.